केटीसी लाईव्हची संपूर्ण टीम, अजिंक्य पवार आणि त्यांची संपूर्ण टीम यांचं देखील आपण मनपूर्वक खऱ्या अर्थानं स्वागत करूया, त्यांचं कौतुक करूया. कारण की छोट्या छोट्या जे आपले खेळाडू आहेत ग्रामीण टेनिस क्रिकेटमधील, त्यांना अगदी पडद्यावरती आणण्याचं काम जर कोण करत असेल ना, तर आमच्या केटीसी लाईव्हची संपूर्ण टीम. सेकंड गेंदवरती आपण पाहतो आदित्य संतोष घारे पहिला चेंडू घेऊन गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थानं टॉस जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय कलंबोली टीमचा राहिला आणि पहिला षटक घेऊन आला. P1चं पहिलं षटक संतोष घारे. स्ट्रायकिंग गेंदवरती आदित्य आणि नॉन स्ट्रायकिंग वरती आपण पाहताय ऋषीला. फार चांगली मॅच आजच्या रात्रीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. दुसरी मॅच, पहिली मॅच जिंकली खऱ्या अर्थानं मानगाव टीमनं सांडशी सारख्या बलाढ्य टीमला परास्त केला आणि अगदी दुसऱ्या फेरीमध्ये ते दाखल झालेत. पहिला चेंडू फुलटॉस कमी गतीने टाकला होता, त्याच्यावरती आज जबरदस्त मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे दर्जेदार फटका येतोय आदित्यच्या बॅट मधून. षटकार आमचे सन्माननीय जयरामजी पारदी महाराष्ट्र पोलीस हे देखील या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. त्यानंतर आमचे बालू पारदी हे देखील त्यांच्या समयमध्ये आपल्याला पाहायला मिळतं, त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष आणि मनपूर्वक असे स्वागत. प्रत्येक जण खऱ्या अर्थाने या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहतोय. खऱ्या अर्थाने तेवढ्या दर्जाची खऱ्या अर्थाने ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. दर्जेदार, देखणं, दिमागदार असं आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय, परंतु नियोजन देखील तेवढंच ताकदीचं आपल्याला पाहायला मिळतंय. यावेळी पडल्यानंतर आतमध्ये आलाय आणि ते संधी आहे, त्या संधीचं सोनं झालंय की नाही हे मात्र तिसऱ्या पंचांकडे मात्र रेफर केलाय. आता केटीसी लाईव्हच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं चेक केलं जाईल. आमचे अजिंक्य पवार आता मात्र इथे आम्हाला सांगतील फलंदाज पोहोचलाय की नाही. अगदी प्रत्येक अँगलनं आता मात्र चेक केलं जाईल. या ठिकाणी फलंदाज बाद आणि या ठिकाणी आपण पाहताय फलंदाज बाद झालाय तो ऋषी. खऱ्या अर्थानं चुकीची कॉलिंग आपल्याला पाहायला मिळाली आणि ऋषी एकही चेंडू फेस न करता अगदी गेल्या पावली माघारी फिरला. नाराज स्वतःवरती. खऱ्या अर्थानं गरज होती का ही धाव घेण्याची, हा देखील प्रश्नचिन्ह सर्वांनाच पडलाय. कारण की ऋषी देखील अगदी पाहायला गेलं तर वावरले टीम कडनं एक विस्फोटक असा फलंदाज आहे आणि त्याचे विस्फोटक इनिंग खऱ्या अर्थानं त्याची इनिंग मात्र या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळाली नाहीये. 0 या धावसंख्येवरती तो बाद झालाय. एनाट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती मैदानामध्ये दाखल झाला फलंदाज सुशांत. हा देखील फटका चांगला आहे. यावेळी देखील आपण पाहतोय फेकी थोडीशी चुकीची पाहायला मिळाली. नॉन स्ट्राइक एंड वरती फेकी झाली असती तर कदाचित इथून आपण पाहतोय सुशांतला देखील परतावा लागला असता, परंतु स्ट्राइक एंड वरती मात्र फेकी झाली आणि तिथे मात्र फलंदाज पोहोचला गेला आदित्य. एक सिंगल धाव इथून मात्र अगदी कंप्लीट झाली, अगदी नाकाच्या समोरून इथून मात्र सिंगल धाव कंप्लीट झाली आहे. 7 धावा धाव फलकावरती इथून पाहायला मिळतात. संतोष घारे त्यानं मात्र कमबॅक जरूर केलं टीम साठी. अगदी ऑन साइडला हा फटका खेचून मारलाय. काव कॉर्नर सीमारेषेच्या पलीकडे आमचे प्रभाकर देशमुख सर सांगतायत की हा चौकार आलाय. यावेळी गुडघे टेकून हा फटका खेचायचा होता. बॅट अँड बॉलचा संपर्क आपल्याला पाहायला मिळत नाहीये आणि इथून पाहायला गेलं तर
अगदी शरीरावरती चेंडू आदळला. थोडस आदित्य मोरेच्या षटकार हॅट्रिक साठी प्रीतम मोरे यांच्याकडनं 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. पितांबर मोरे यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. आदित्य मोरेच्या षटकार हॅट्रिक साठी पितांबर मोरे साहेबांकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. थोडीशी दुखापत झाली खऱ्या अर्थानं चेंडू पडल्यानंतर. ज्या उचलीची खऱ्या अर्थानं अपेक्षा करत होता आदित्य, ती उचली या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळालं नाहीये. पडल्यानंतर अगदी चेंडू थोडासा खाली राहिला आणि खऱ्या अर्थानं गुडघे टेकून फटका खेचायचा होता. स्कोअर ऑफ द विकेट तिथे मात्र चुकीचा फटका शॉर्ट सिलेक्शन पाहायला मिळालं आणि थोडस दुखापत इथे मात्र झाली आहे फलंदाजाला. त्या दरम्यान आपण थोडस स्वागत समारंभाकडे जाऊया. चला, आयोजकांकडून आम्हाला एक सूचना आली आहे. प्रत्येक टीम ज्यावेळी टॉस साठी येईल त्यावेळी मात्र एंट्री फी मात्र आमच्या आयोजकांकडे आपण जमा करायचे. त्याशिवाय तुम्हाला कोणती आतमध्ये जाता येणार नाहीये. या सूचनेची देखील आपण दखल घ्या. ज्यावेळी आपण टॉस साठी याल त्यावेळी आपण एंट्री फी आमच्या आयोजकांकडे जमा करा. चला, थोडस स्पीडअप करा. 4 षटके आपल्याला 20 मिनिटांच्या आतमध्ये कव्हर करायचे. तुमची 3 षटके जर का 15 मिनिटांच्या आतमध्ये कंप्लीट झाली नाही तर मात्र 4थ्या षटकामध्ये तुमचा एक फिल्डर 38 सर्कलच्या आतमध्ये असेल. दोन्ही टीमचे कॅप्टन या सूचनेची देखील नोंद घ्यायची आहे. इथून धावसंख्या आपण पाहताय जाऊन पोहोचले 11 वरती. आदित्य मात्र फार चांगली इनिंग साकारतो आपल्या टीमसाठी. लेग ब्रेक पद्धतीचा हा देखील चेंडू, त्याच्यावरती देखील आक्रमण. यावेळी आपण पाहतोय सुशांतच्या बॅट मधून आलाय. स्कोअर ऑफ द विकेट डीप स्कोअर लेगच्या पलीकडे एक टप्प्या अखेर आलाय चौकार. षटक क्रमांक पहिले या ठिकाणी समाप्त झाला आणि धावसंख्या जाऊन पोहोचले 16. 1 बाद 16 धावसंख्या आपण पाहतो वावरले टीमची. त्या दरम्यान आपण जाऊया या ठिकाणी स्वागत समारंभाकडे. आमचे सन्माननीय आमचे जयरामजी पारधी खऱ्या अर्थाने साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती आमचे मनोजजी जोरे साहेबांच्या शुभ हस्ते खऱ्या अर्थाने करण्यात येते. या स्पर्धेचे मुख्य आयोजक आहेत खऱ्या अर्थाने मनोज जोरे यांचं स्पेशली खऱ्या अर्थानं कौतुक करूया. कारण की या स्पर्धेमध्ये जिथे जिथे कमी भासले तिथे तिथे मात्र ते आपल्याला पाहायला मिळतात. अगदी पंचांच्या भूमिकेमध्ये असो अथवा स्कोररच्या भूमिकेमध्ये असतो अथवा अगदी समालोचकाच्या भूमिकेमध्ये, आयोजनाच्या भूमिकेमध्ये देखील ते अगदी अग्रेसिव्ह आहेतच. परंतु प्रत्येक जिथे जिथे कमी आहे तिथे तिथे मात्र मनोज जोरे आपल्याला पाहायला मिळाले. त्यांच्या शुभ हस्ते खऱ्या अर्थाने या ठिकाणी शुभ सन्मान केला जातो. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एकंदरीत संघाची धावसंख्या, त्यानंतर आमचे बालूजी पारधी साहेबांचा देखील शुभ सन्मान या ठिकाणी केला जातो मनोजजी जोरे साहेबांच्या शुभ हस्ते. दुसरं षटक प्रगतीपथावरती आलाय गोलंदाज दर्शन. दुसऱ्या षटकासाठी आपण पाहत आहे कलंबोली टीम कडनं गोलंदाजीसाठी आलाय दर्शन आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी हा देखील तेवढंच गुणवान खेळाडू आहे खऱ्या अर्थानं, गुणवत्ता खेळाडू आहे. चांगला गोलंदाज आहे खऱ्या अर्थानं रियांश 11 कलंबोली टीमचा. कमी गतीने टाकला होता, फ्लिक केल्या चेंडूला समोरच्या दिशेने. अगदी आपण पाहतोय वाईडिश लॉंगॉन मध्ये त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एकच धाव्या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळते. एका धाब्यानं धावसंख्या जाऊन पोहोचते आपण पाहत आहे 17 धावा धावफलकावरती खऱ्या अर्थानं आपण पाहतोय वावरली टीम प्रथम सत्रामध्ये बॅटिंग करते. खऱ्या अर्थानं टॉस त्यांनी गमावला आणि त्यांना बॅटिंग आली आहे त्यांच्या वाट्याला आणि ते स्वीकारत असताना आतापर्यंत 17 धावा आपल्याला पाहायला मिळतात. स्विच हिट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी पाठीमागे अगदी आपण पाहताय
चांगली फिल्डिंग. आणि इथून जर पाहायला गेलं तर लेग बाईटच्या स्वरूपामध्ये एक धाव आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळेल. 18 धावा धावफलकावरती आपण पाहताय. यावेळी स्ट्रायकिंग गेनवरती सुशांतला आपण पाहताय. आदित्य हाफ ट्रॅकर त्याच्यावरती मोठा फटका कन्वर्ट करायचा होता. चेंडू हवेमध्ये संतोष गारे चेंडूच्या खाली. इथून मात्र झेल ड्रॉप झालाय. खऱ्या अर्थानं मोठा चेस होता त्यांच्यासाठी. चेंडू बराच काल हवेमध्ये होता. मिस टायमिंग स्ट्रोक होता. आदित्यची ही झेल फार महत्वपूर्ण होती आणि ती झेल घेण्याचा प्रयत्न संतोष गारेचा जरूर राहिला होता. वेगानं चेंडू पर्यंत आले होते. शेवटपर्यंत नजर होती परंतु शेवटच्या क्षणी मात्र झेल हातामधून निसटलाय. झेल ड्रॉप झाला आणि जसा झेल ड्रॉप झाला ना तसे दुसऱ्या धावेसाठी कॉल देखील आपण पाहतोय आदित्यच्या माध्यमातून देण्यात आला आणि लगेच दुसरी धाव देखील कंप्लीट झाली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली 20. एक बाद 20 ही धावसंख्या वावरली टीमची आपल्याला पाहायला मिळते. इथे देखील आपण पाहतोय बॅट अँड बॉलचा कोणताही संपर्क पाहायला मिळत नाहीये. डॉट बॉल आलाय दर्शनच्या माध्यमातून. दुसरं षटक दर्शनचं आतापर्यंत फार चांगलं राहिलंय. मोठ्या फटक्यापासून थोडंसं शांत ठेवलं. खऱ्या अर्थानं वावरले टीमला. पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय आक्रमण केलं होतं संतोष घारेवरती. त्या संतोष घारेला खऱ्या अर्थानं तो मार पडल्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहताय कमबॅक करतोय गोलंदाज दर्शन. कट केला यावेळी अगदी चपलाई दाखवली आहे. गतीचा वापर करत असताना अगदी आपण पाहतोय कव्हर पॉइंटला हा फटका सजवलाय. आलाय चौकार. मिळतील 4 धावा. या चौकारानं धावसंख्या आपण पाहताय जाऊन पोहोचली आहे ती 24 धावा. 1 बाद 24. आदित्यचं कौतुक करायला हवं. खऱ्या अर्थानं ज्या प्रकारे तो मैदानामध्ये बॅटिंग करतोय आपलातून इनिंग खऱ्या अर्थानं आतापर्यंत साकारतोय. दर्जेदार बॅटिंग कमालीची बॅटिंग आतापर्यंत. ऑन साईडला पुनश्च हा फटका खेचायचा होता. बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. यष्टीरक्षक अगदी आपण पाहतोय दशरथ देशमुख थोडेस चाचपटले जात आहेत. इथून आपण पाहतोय षटक क्रमांक दुसरा समाप्त झालाय आणि धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 25. एक चौकार जर वगळला ना तर अगदी चांगली गोलंदाजी आपण पाहतोय दर्शनची राहिली आहे दुसऱ्या षटकामध्ये. आपल्या टीमला कमबॅक करून जरूर त्याने दिलाय. त्याने धावा खर्च केला त्या षटकामध्ये आपण पाहताय तर 9 धावा त्यांना खर्च केल्यात. पहिल्या षटकामध्ये 16 आल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये 9 आल्यात. आता तिसरं षटक प्रगतीपथावरती असणारे. चला टाइमपास नको टीम. रियांश 11 कोलंबोली टीम आपण टाइमपास करू नका. जास्तीचा वेळ घेऊ नका कारण की आपल्याकडे वेळ फार कमी आहे. या स्पर्धेची आजची अंतिम रात्र आहे आणि अंतिम रात्रीमध्ये जर पाहायला गेलं ना तर आपल्याला अतिरिक्त सामने देखील खेळवायचे. आपल्याला सेमी फायनल फायनल देखील खेळवायचं आहे. मग असं नको व्हायला की अगदी आपण प्रकाश झोतातील सामने खेळताय आणि मग फ्लडलाईट्स बंद कराव्या लागतील आणि अगदी आपल्याला डे मध्ये फायनल खेळावी लागेल. कमीत कमी वेळामध्ये आपल्याला सामने या ठिकाणी कव्हर करायचे. गेल्या 3 रात्रीमध्ये अगदी आपण पाहतो वेळेमध्ये सामने अगदी पार पडताना आपल्याला पाहायला मिळाले. यावेळी हा फटका चांगला क्षेत्ररक्षक आहे परंतु त्याच्या डोक्यावरून कव्हरच्या वरून चेंडू चाललाय. डीप कव्हरच्या पलीकडे हा आलाय षटकार. सुरुवात झाली आणि थोडेसे हात खुले करण्यासाठी देखील सुरुवात आपण पाहतोय. आदित्यच्या बाट मधून आज षटकार स्वीप करायचा होता. अपील केली जाते. अंपील तंत्राचा वापर मैदानामध्ये करत असताना रियांश 11 कोलंबोली टीम आपल्याला पाहायला मिळते. परंतु या चेंडूवरती पाहायला गेलं तर एक सिंगल धाव कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळाली. खऱ्या अर्थाने चांगले क्रिकेटरचं चांगलं लक्षण आहे. ज्याच्या वेळी आपण पाहतो ना आदित्यच्या बॅट मधून मोठा फटका आलाय त्यावेळी दुसऱ्या चेंडूवरती त्याने सिंगल देखील मिळवली आहे. हे चांगलं क्रिकेट आहे खऱ्या अर्थाने. हे समजदारीचं क्रिकेट आहे. हे क्रिकेट सातत्यानं आपल्याला फार कमी वेळामध्ये पाहायला मिळतं. यावेळी अगदी स्टंप सोडून पुढे निघाले होते. पाठीमागच्या बाजूला हा फटका खेचायचा होता
परंतु गोलंदाज देखील चाणक्य गोलंदाज देखील हुशार आहे. त्याने मात्र बॅटरला फॉलो केलं आणि लेग बायच्या स्वरूपामध्ये इथून धाव आली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 33 धावा. 33 धावा धाव फलकावरती आपल्याला इथून पाहायला मिळतात. फार मेहनत खऱ्या अर्थाने या स्पर्धेसाठी आमच्या आयोजकांनी घेतली आहे. आयोजकांचं खऱ्या अर्थानं कौतुक करायला हवं. कराल तेवढं कौतुक कमी आहे. हाफ ट्रॅकर त्याच्यावरती पुलचा फटका खेचायचा होता. टायमिंग प्रॉपर पाहायला मिळत नाहीये. एकच धाव या चेंडूवरती मिळेल. कनेक्शन या चेंडूवरती प्रॉपर पाहायला मिळालं नाहीये. थोडस नाराज जरूर असेल स्वतःवरती आदित्य, कारण की हाफ ट्रॅकर चेंडू होता. त्याच्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग आपल्याला पाहायला मिळाला. एक धाव आली आहे. धावफलक जाऊन पोहोचले 34. पहिलं सत्र अगदी आपण पाहताय. वावरली टीम बॅटिंग करते. आतापर्यंत 34 धावा धावफलकावरती. तिसरं षटक ज्ञानेश्वर हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. फुलर लेनचा चेंडू अगदी पाहतो आपण समोर. आता खऱ्या अर्थानं पितंबर मोरे साहेबांकडनं आता कॅश प्राइज लागलं जातं. प्रत्येक बॅटरनं षटकार जर लगावला तर 200 रुपयाचा कॅश प्राइज कोणत्याही बॅटरने लगावू दे. परंतु यावेळी ज्ञानेश्वरनं मात्र कमबॅक केलं. चांगली गोलंदाजी साकारतो ज्ञानेश्वर. चौतीस धावा धाव फलकावरती 3 षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहता थोडस कमबॅकिंग खऱ्या अर्थाने षटक पाहायला मिळालं. कमबॅक करून दिला आपल्या टीमला गोलंदाज ज्ञानेश्वरनं.